समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील गुरसाळे येथील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन ग्रामदैवत सोमेश्वर मंदिरात बैठक घेतली। या बैठकीत शेती, पाणी प्रश्न, मराठा ओबीसी आरक्षण आणि अन्य विषयावर सुमारे 2 तास चर्चा झाली आहे। यावेळी जानेवारी महिन्यात गरज असताना देखील गुरसाळे परिसरात उरमोडीचं पाणी दिलं नाही, या प्रश्नासंदर्भात राजकीय दबावाचं राजकारण केलं गेलं। त्यामुळे पाणी प्रश्न आणि आरक्षणासंदर्भात अपयशी ठरलेल्या शासनाला धडा शिकवण्यासाठी सरकारविरोधात भूमिका घेऊन चालू लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या इंडिया आघाडी बरोबर जाण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी घरोघरी तुतारी वाजवण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीला विजयी करण्याबरोबर संपूर्ण गावात धार्मिक सामाजिक एकोपा निर्माण करण्याबरोबर कोणत्याही समाज घटकांवर अन्याय झाल्यास एकमुखाने सामोरे जाण्याची शपथ घेण्यात आली। बैठकीस ग्रामपंचायत विकास सोसायटी, ओबीसी आणि बलुतेदार संघटनेचे पदाधिकारी तसेच जुने जाणते आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा जयघोष करण्यात आला। नाव सकट 1 लाख रुपये सायपनला घालून सायपने गेली, आमची 4 वेळा सायपन कापली। आता शेतकरी म्हणून आमदाराने आम्हाला भरपूर त्रास दिल्यामुळे वैयक्तिक मी तरी तुतारीचं काम ताणून तुम्हाला काय निर्णय घ्यायचे ती गावाने घ्या, वैयक्तिक मी तरी तुतारीचं काम ताणून करणार। प्रत्येकाने सगळ्या जनसामान्य माणसांच्या मनात येऊ उठावा नाही। त्यामुळे प्रत्येकानं मनापासून प्रत्येकानं आपल्या अस्तित्वासाठी जेवढं पद्धतीनं न्याट होईल तेवढं मतदान वाढायचा प्रयत्न करा आणि गावात आपण दाखवून देऊ एकदा की आमची इके आहे का नाही। नेत्याने कुठलं म्हणायचं नाही मी आहे म्हणून तुम्ही आहे, नाही नाही नाही, जनसामान्याची ताकद ही दाखवून देऊ। आम्ही नेता नाही, मी अजून बी सांगतो मी कुठल्या स्वार्थापोटी नेता नाही, राजकारणी नाही, समाजासाठी मला काय बी सांगा मी करायला तयार आहे। म्हणूनच तुम्ही एवढं जरी प्रोत्साहन दिलं ना, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आपण ही संघटना कायम चालू आणि या संघटनेला नाव देण्यात येणार आहे जय शिवराय संघटना। ठरलेलं आहे, सगळ्यांना मान्य आहे, मला पण मान्य आहे, परंतु आज ठरलं उद्या प्रलोभनाला बळी पडू नका, हे महत्वाची गोष्ट आहे। नाहीतर 4 पैसे मिळायला लागला उड्या मारायला। ऐका तरी डेप्युटी चेअरमनला थांबा की बोलू द्या की पैसा घ्या मतदान चेअरमनला बोलू द्या। नाही बोलते बोलते देत असला तर लाग घ्या। चेअरमनचा मनोगत व्यक्त हे चेअरमनचा मनोगत चेअरमन रेकॉर्डिंग आहे आता तू पण लोक पण आहेत सर्वांना मनापासून विषय पाण्यासाठीच आपला महत्वाचा होता. आता पाणीच पाठीमागं निघून झालं.
त्यामुळं विचार होता की सगळे पाटाला फोडायचं पाणी बंद झाल्यामुळे काय करता येईल जरी समजा चुकून पाणी 2 दिवसात आलं पाटाला तरी आपल्या गावकऱ्यांची तयारी पाहिजे प्रत्येक दाऱ्यावर जाऊन पाणी फोडायचं काय होईल ती आपल्या गावापासून पुढं पाणी जाऊ द्यायचं नाही बाकी काय बघायचं नाही सगळ्यांनी शेवट असं करायचं सगळ्यांनी एकत्र थांबा की जरा बोलू राजकारण पहिल्यांदा मराठा आरक्षण होतं आपलं मराठा आरक्षण भारतीय जनता पार्टी ऐकताय का आपलं मराठा आरक्षण थांबायला एकमेव भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे त्या देवेंद्र फडणवीस त्यामुळं आपण मराठा समाज आता मी फक्त मराठा समाज इतर समाज तर आपल्या बरोबर आहे त्यांनी वाईट वाटायचं अजिबात नाही इतर समाजाला बरोबर घेऊन आपण मराठा म्हणून मराठीची एक अस्मिता म्हणून कमीत कमी भाजपला मतदान करू नये असं माझं सुद्धा स्पष्ट मत आहे आणि भाजपला मत म्हणजे हुकुमशाहीला मदत असं काम आहे आपण त्यामुळं भाजपकडून मतदान करायला काहीच अडचण नाही आणि सगळ्यांनी त्याला मान्यता पण दाखवलेली आहे आमच्या वार्डाच्या वतीने 1 नंबरचं तर आमचं नियोजन परफेक्ट झालेलं आहे तर आमच्या वार्डात अगदी 90% पर्यंत आम्ही मतदान केलं प्रत्येक थांबा की माणसाला बोलू दे की माणसाला बोलू दे नेता रेकॉर्डिंग आहे ग्रुपला टाकणार आहे सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे 1-2 मिनिटं घेतो जास्त वेळ घेत नाही विषय असा आहे इथं चर्चेला 2 विषय महत्वाचे मुद्दे या मीटिंग समोर आले पहिला प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न आपल्यावर अन्याय झाला का तर अन्याय झाला हे निश्चित आहे तो कुणामार्फत झाला हे सगळ्यांना समजलेला आहे तो हा भाग या ठिकाणी संपलेला आहे दुसरा विषय राहिला हा मराठा आरक्षणाचा मराठा समाजाला आरक्षण सर्व समाज व सर्व जातींना संगती घेऊन गावातला कुठलाही निर्णय एक विचार एक मतानं घेतला जाईल कुठल्याही समाजावर अन्याय झाल्यास आम्ही सर्व एक ताकदीनं तो मिटवू जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी हर हर राम कृष्णारी एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर गुरसाळे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।